नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 7 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 7 डिसेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षापूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर यांचं व्यक्तिमत्व नीटनेटकं टापटीप असतं. महत्त्वाचं म्हणजे यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची गूढता दिसून येते. राहणीमान सुव्यवस्थित असतं, मात्र यांची वाणी किंवा बोलणं हे थोडंसं कमीच असतं. बोलण्यापेक्षा विचार करणं हा भाग यांच्या व्यक्तिमत्वात जास्त दिसून येतो. थोडेसे आत्मकेंद्रीय असतात किंवा इंट्रोवर्ट ज्याला आपण म्हणतो तो भाग यांच्यामध्ये दिसून येतो. म्हणजेच मनातल्या मनात जास्त विचार करणं, आपल्या मनातले विचार सहसा कोणाला न सांगणं हा भाग यांच्यामध्ये दिसून येतो. या ज्या व्यक्ती आहेत या अज्ञातामध्ये रमणाऱ्या जास्त असतात. अशा गोष्टी किंवा अशी परिस्थिती किंवा अशा घटना की ज्याचा खुलासा होत नाही त्या घटनांच्या मुळापर्यंत जाण्याची ताकद या व्यक्तीमध्ये उत्तम असते. याचप्रमाणे या व्यक्तींना अज्ञातामध्ये पाहण्याची सुद्धा जी दृष्टी असते ती चांगली असते. इंट्युशन यांना खूप चांगले असतात. त्यामुळे यांनी बांधलेले अंदाज परिस्थितीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल बऱ्याचदा अचूक येतात. अर्थात त्यामागचा कार्यकारण भाव त्यांना सांगता येत नाही, परंतु त्यांना मिळणाऱ्या संवेदना ह्या नेमक्या असतात. मृत्यूनंतर किंवा जन्माआधी नेमकं जीवन काय असतं किंवा घटना घडामोडी कशा प्रकारच्या असतात या जाणून घेण्याची जो चौकसपणा असतो तो यांच्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे दिसून येतो. म्हणूनच बऱ्याचदा वरकरणी यांचं जे व्यक्तिमत्व असतं त्यापेक्षा अतिशय खोल यांचे विचार दिसून येतात. या व्यक्ती बोलण्यापेक्षा विचार करण्यामध्ये जास्त मग्न असतात. बौद्धिक चांगलं असतं, त्यामुळे शाळा कॉलेजमधलं शिक्षण सहजपणे पूर्ण करतात. या ज्या व्यक्ती असतात थोडेसे करिअरच्या बाबतीत थोडा जास्त सखोलपणे विचार करणं गरजेचं आहे, कारण करिअरच्या बाबतीत जास्त काही या व्यक्ती सिरियस किंवा गंभीर नसतात. नृत्य, नाट्यकला, चित्रपट, संगीत यांची आवड असते. एखाद्या कुठल्या तरी अशा कलेची आवड असते की जे मूलतः दिसून येत नाही. एखाद्या कलेमध्ये जर काही यांनी करिअर केलं तर अतिशय पुढे जाऊ शकतात. यांच्याबद्दल एक गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे संगतीचा परिणाम यांच्यावर लगेचच्या लगेच होतो. त्यामुळे बालपणापासून या व्यक्ती कोणामध्ये रमता आहेत, त्यांचे मित्रमैत्रिणी किंवा त्यांचं फ्रेंड सर्कल नेमकं कसं आहे यावर लक्ष ठेवणं किंवा ते जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल किंवा त्यांचा परिणाम यांच्यावरती लगेच होतो. रंगून जाणं, गुंगून जाणं, स्वतःला हरवून बसणं हा भाग यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. यांचं कॉन्सन्ट्रेशन जबरदस्त, परंतु त्याचा काही नकारात्मक भाग किंवा परिणामसुद्धा यांच्या आयुष्यावर दिसून येतो. तो म्हणजे व्यसनांच्या आहारी या व्यक्ती तुलनेने लवकर जाऊ शकतात आणि म्हणूनच यांच्या सभोवताली व्यक्तींवरती किंवा परिस्थितीत थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे करिअरच्या बाबतीत फारसे गंभीर नसल्यामुळे आर्थिक संदर्भात त्रास यांना होऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर रिलेशनशिपमध्ये येतात आणि रिलेशनशिपच्या बाबतीतही रंगून जाणं, स्वतःला हरवून बसणं हा प्रकार बऱ्याचदा दिसून येतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींची खंत यांच्या मनाला लागते. छोट्या छोट्या गोष्टीने मनाला लावून घेणं, दुःखी होणं, कष्टी होणं हा भाग यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वात दिसून येतो. आणि जर का रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप झालं तर आपल्या आयुष्याचं काहीही करण्याची तयारी यांच्यामध्ये असते. ही गोष्ट जास्त असते. अर्थात समोरच्या व्यक्तीला माफ करतात, मात्र स्वतःच्या आयुष्याच्या संदर्भात हे टोकाचे निर्णय घेऊ शकतात. ही गोष्ट त्यांच्या रिलेशनशिपमध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये जास्तच प्रमाणात दिसून येते. प्रचंड इमोशनल असतात, परंतु यांची भावना अधिकता ही त्यांच्या बाह्य रूपावर दिसून येत नाही, पण अंतर्गत या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात आतल्या आत विचार करणाऱ्या असतात. त्यामुळे यांचे अंतरंग सांभाळणं थोडं गरजेचं असतं. ह्या ज्या व्यक्ती असतात ह्या व्यक्ती मनाने खूपच चांगल्या असतात. कुठल्याही व्यक्तीच्या अपरोक्ष त्याच्याबद्दलचा चुकीचा विचार करणं यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येत नाही. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तरी आरोग्याच्या बाबतीमध्ये
साधारणतः या व्यक्तींना मनो मानसिक विकार किंवा मनोविकार होण्याची शक्यता जास्त असते. आपल्या मनातील विचार बऱ्याच प्रमाणात करत असल्याकारणाने किंवा मनातल्या विचार कोणाशी शेअर करत नसल्यामुळे सुद्धा अशा प्रकारचे त्रास होण्याची शक्यता जास्त असते. मेडिटेशन हा त्याच्यावरचा चांगला उपाय होऊ शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या व्यक्ती येणारा जो संपूर्ण जो कालावधी आहे, जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतचा जो कालावधी आहे, त्यामध्ये विवाह होणं, प्रत्यक्षामध्ये काही चांगल्या गोष्टी घटना घडणं, काही चांगले लाभ होणं, अशा प्रकारचे अनुभव यांना आयुष्यात येऊ शकतील. एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी यांच्यासाठी शुभफलदायी राहील. तुमची अडकलेली कामं किंवा खोळंबलेली कामं पूर्ण होणं हा भागसुद्धा 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं 7 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातला विचार. धन्यवाद.